नमस्कार, मी सुवर्णरेखा पाटील वरोरा बाबा आमटे यांच्या गावाहून इथे आलेले आहे। इथे ठाण्यामध्ये माझी मुलगी असते देशिगंधा कमलापूरकर आणि आम्हाला डोळे दाखवायचे होते, तर मिस्टरांचं इथेच ऑपरेशन झालं आणि ते झालं माननीय नितीनजी देशपांडे यांच्याकडून। तर त्यांनी माझ्या मिस्टरांना जे 5 मिनिटात हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरहून बाहेर काढल्यावर मला यांच्या सगळ्या स्किलची कल्पना आली, कारण आम्ही लहानपणापासून आनंदवनात ऑपरेशन्स केले माननीय रहाणे सरांनी। तर गरीब लोकांचे बघितलेले ऑपरेशन्स आहेत, त्यांना काळा चष्मा, त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यावर पट्टी, आणि मग आता माझ्या मिस्टरांनी ऑपरेशन केलं ते 5 मिनिटात बाहेर परत आले, त्यांना दिसायलाही लागलं। मग माझ्या लक्षात आलं की जी लेटेस्ट आरोग्य क्षेत्रातील सुविधा असते ती आपण ऍक्सेप्ट केलेली असल्यामुळे हा फरक लहान गाव आणि मुंबई याच्यात आहे। आणि मग मी निश्चय केला की माझं पण ऑपरेशन इथेच करायचं। खरं तर लेडीजसाठी हे अनुकूल नसतं, कुणीच आपले मिस्टर कबूल होत नाही, पण मी म्हटलं नाही, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इथे सगळं तपासणी पण होते मुख्य म्हणजे। आणि मग ते लक्षात आलं की ह्या पद्धतीने आपण सामान्य लोकांना जर याच्या पुढे तपासणी करून ऑपरेशन्स केले तर गरीब जनतेचा खूपच फायदा होईल। आणि मग मी इथून गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की नाही, अशा पद्धतीने लेन्स बसवा बरं, 5 मिनिटं ऑपरेशन होतं, काळा चष्मा देत नाही, तर तुम्ही हॉस्पिटल म्हणजे सरकारी दवाखान्यात न करता प्रायव्हेटमध्ये जा, विचारा, आणि काही अडचण आली तर मला सांगा, मी तुमच्या सोबत आहे। याचं कारण असं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचं आम्ही समाजात मी स्वतः काम करते आणि मला ते लक्षात आले काही प्रॉब्लेम्स मी त्याचं निराकरण तेवढ्याच यांनी करते। तर अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या नेत्रालयाच्या कर्मचारी, डॉक्टर्स यांना तर शुभेच्छा देते, पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणून गरीब जनतेचा हा विकास करावा ही सदिच्छाही व्यक्त करते। आणि मला इथे उत्स्फूर्त बोलायला संधी दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे। आणि असेच नवीन नवीन स्किल, नवीन नवीन शोध, कारण मागच्या एका तपासणीत तर सरांनी सांगितलं की ही आता आलेली आहे, ही आपण आता टेस्ट करूया। मग डोळ्याचं एवढं जोखमीचं काम आणि एवढं ते सहजतेने लिहिलंय पेलतात, मग अशासाठी आपल्याला हा सगळा स्टाफ मला असं वाटतं माझ्या गावाला न्यावा आणि गरीब जनतेची सेवा करावी, कारण आज आपण कितीही म्हटलं तरी आरोग्य क्षेत्र तेवढं आमच्या गरीब क्षेत्रातल्या गरीब लोकांसाठी अनुकूल नाही। माझी इच्छा आहे, माझी जिज्ञासा आहे की त्यासाठीच मी समाजात जागृतीचं काम करते। आपल्याकडून सहकार्य मिळेल ही आशा व्यक्त करते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।